नमस्कार. आज लातूरमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे सर आज आलेले आहेत. आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. लातूरमध्ये आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निमित्तानं आज आपण लातूरमध्ये आलात. काय वाटतं लातूरबद्दल? मला फार लहानपणापासून लातूर बद्दल कुतूहल होतं. मुख्यमंत्र्यांचं गाव असं कधी जायला मिळेल. तर याच्या आधी एकदा येऊन गेलो मी, पण ते अगदी 2-3 तासासाठी येऊन गेलो नाट्याच्या प्रयोगासाठी. पण आज मी दुपारी 12 वाजल्यापासून इथेच आहे. कुतूहल होतं आणि आलोच इथे. तर आमच्या नाट्य परिषदेच्या कामाबद्दल काय वाटतं आपल्याला? नाट्य परिषद शैलेश भैयाबद्दल आमच्या शैलेश भैया आणि त्याची जी शाखा आहे, महानगर शाखा मला वाटतं, की कुठल्या प्रत्येक गावात नाट्य परिषद आहे म्हणून नाट्यकला थोडीशी जिवंत. नाही तर कुणीतरी पुढाकार घेऊन ऍक्टिव्हिटी करणार नसेल तर मागं लोक जमतील का? नक्कीच. आणि मला जसं म्हणतात की मराठी माणूस परदेशात किंवा बाहेरच्या जगात कुठे गेला तर तो 2 जण असेल तर गप्पा मारतो, तिसरा भेटला की नाटक करतो. अगदी बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे. तसं आहे. तर तसं ते की कुणीतरी पुढाकार घेऊन करणार पाहिजे. इथले शाखेची माणसं करतात, त्याच्यामुळं नाट्यकला जिवंत राहते आणि नवीन लोकांना समजते. तर आता नाट्य परिषदेच्या निमित्तानं आज इथं आलात आहात, तर लातूरकरांसाठी एक चांगला संदेश द्या काहीतरी. काय कलावंतासाठी काय म्हणजे की तुम्ही इथं तर मला नेहमी असं वाटतं की लातूरमध्ये एक नाट्यशास्त्राचं डिपार्टमेंट असायला हवं. एम.ए. ड्रामॅटिक्स किंवा बी.ए. ड्रामॅटिक्स कुठल्या तरी कॉलेजला सुरू व्हावं, जेणेकरून आधी तुम्हाला इथून औरंगाबादला किंवा मुंबईला जाऊन ट्रेनिंग घ्यायची गरज नाही. इथं एवढं राजकीय एवढं मोठं इथं वरद असताना इथं जर एम.ए. ड्रामॅटिक्स किंवा बी.ए. ड्रामॅटिक्स सुरू केलं तर इथल्या मुलांना शिकायला मिळेल. त्यांना आता पूर्वी असं होतं अभिनय उपजत आहे आणि अभिनय वगैरे, बरं तो असतो पण प्युअर करण्यासाठी लगेच तुम्हाला ते कानच लावावं लागतं. ती कानं जर तुमच्या गावात लागली तुम्हाला, तुम्ही मुंबईला जाऊन करता. आपल्याकडे काय होतं, राज्य नाट्य स्पर्धेत एखादं बक्षीस मिळालं त्याला वाटतं की आपण कलावंत झालो, बरोबर, मुंबईला जातो. मग तिकडे मुंबईला गेल्यावर मग मोठ्या कलावंतासमोर पायामध्ये घाम जमा होतो. ते काही तशी शिक्षणाची सोय झाली. माझं मूळ गाव बीड आहे. बीड मधलं आहे का? पण माझं शिक्षण लालन पालन सगळं नगरमध्ये झालं. असं आहे का? अच्छा. दर्शक मित्रांनो, सरांनी आपल्याला एक छान संदेश दिलेला आहे की आपल्या इथे एक नाट्य कॉलेज असलं पाहिजे नाट्यशास्त्राचं. आणि आता या व्हिडिओतून लोकप्रतिनिधी काय घेतील माहित नाही. तर आपण आलात, छान वाटलं. धन्यवाद.